नमस्कार. होम लोनमध्ये आपण जाणून घेणार आहोत आज मॉर्गेज लोन. मॉर्गेज लोनलाच लॅब किंवा मॉर्गेज किंवा मराठीमध्ये गृहतारण कर्ज असं सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर बँकिंग क्षेत्रातील एक प्रोफेशनल वर्ड म्हणजे कोणता आहे तर होम इक्विटी. आज आपण पाहणार आहोत 40 लाखाचं लोन घ्यायचं म्हटलं तर त्याला डिडक्शन किती होणार आहात, त्यानंतर स्टॅम्प ड्युटी किती लागते गव्हर्नमेंटची, आणि दुसरी गोष्ट म्हणजे बँक किंवा फायनान्स आपल्याला किती टक्क्यापर्यंत आपल्याला लोन देऊ शकतं. आता आपण प्रॉपर्टीची व्हॅल्युएशन पकडताना गव्हर्नमेंट रेट पकडतो का मार्केट रेट पकडतो, तर बँक आणि फायनान्स व्हॅल्यू पकडताना मार्केट रेट पकडतात. गव्हर्नमेंट रेट कधीही कमी येतो आणि मार्केट रेट कधीही जास्त येतो. आता प्रॉपर्टीचा टाईप कोणता आहे त्यानुसार आपल्याला टक्केवारीत अमाऊंट भेटली जाते. आता 40 लाखाची अमाऊंट आपण कन्सिडर पकडतो आहे. 40 लाखाची अमाऊंट कन्सिडर पकडतो आहे म्हणजे आपल्याला बँक किती टक्क्यापर्यंत देऊ शकते टोटल प्रॉपर्टीच्या, तर 60 ते 65% मॉर्गेज लोन आपल्याला भेटू शकतं बँकेत. आता प्रॉपर्टी आपली सँक्शन आहे, पूर्णतः येणे प्लॉट आणि जो प्लॅन आहे तो पण सँक्शन आहे, तर आपल्याला बँक लोन देऊ शकतं. पण आर झोनमध्ये आहे, प्रॉपर्टी सँक्शन नाही, तर आपल्याला फायनान्सकडे जातं. त्यानंतर शेती व नाविकाचा आहे तर आपल्याला बँक लोन देणार नाही, तर फायनान्स आपल्याला लोन देणार. आता बँक आपल्याला किती टक्के लोन देणार, जर आपल्याला 40 लाखाचं लोन घ्यायचं आहे बरोबर, तर आपल्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन 60 ते 65 लाख किंवा 70 लाखापर्यंत पाहिजे, तरच कुठेतरी आपण 40 लाखाच्या अमाऊंटपर्यंत पोहोचू शकतो. आता कॅल्क्युलेशन करायचं झालं तर 60 ते 65% कसं कॅल्क्युलेशन करणार, जर आपल्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू 65 लाख रुपये आहे आणि 60% आपल्याला लोन भेटत असेल तर 39 लाखापर्यंत आपल्याला लोन भेटू शकतं. 65 लाख व्हॅल्यू आहे आणि 65%च लोन देणार असेल तर 42 लाख इतकं आपल्याला लोन भेटू शकतं. त्यानंतर प्रॉपर्टीची टोटल व्हॅल्यू म्हणजे लँड प्लस कन्स्ट्रक्शनला आलेला खर्च जर 70 लाखापर्यंत जात असेल तर 65%चा विचार केला तर आपल्याला 45 लाखापर्यंत लोन भेटू शकतं, आणि 60% विचार केला तर आपल्याला 42 लाखापर्यंत आपल्याला लोन भेटू शकतं. हे झालं प्रॉपर्टी वाईज. 100% प्रॉपर्टीची 70% अमाऊंट भेटत नाही मॉर्गेजमध्ये, तर किती भेटती 60 ते 65% टोटल अमाऊंटच्या आपल्याला मॉर्गेजमध्ये लोन भेटतं. तसंच सेल्फ कन्स्ट्रक्शन असतं किंवा न्यू होम लोन परचेस असतं तर आपल्याला 80, 85 अगदी 90% सुद्धा लोन भेटून जातं, पण मॉर्गेजमध्ये 60 ते 65% आपल्याला भेटतं. आता इन्कम वाईज जर 40 लाखाचं लोन घेतोय तर इन्कम वाईज आपली फाईल कशी बसेल हे आपण पाहणार आहोत. आता 40 लाखाचं लोन घेतोय म्हणजे EMI आपल्याला किती टक्क्यापर्यंत भेटतो. आता आपली प्रॉपर्टी कसं आहे, त्यानंतर प्रोफाईल कशी आहे, त्यानुसार आपली फाईल बसणार, मग त्यानुसार आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट लागणार. जर बँकेमध्ये आपली फाईल होत असेल तर 8%चा विचार केला तर 38,000 रुपये आपल्याला महिना भरावा लागेल. तसंच पुढं जर प्रॉपर्टीचं काही इश्यू असेल किंवा प्रोफाईल आपलं थोडं निगेटिव्ह असेल प्लस असेल तर 10%चा विचार केला तर 42,000पर्यंत आपल्याला EMI बसावं लागेल. त्यानंतर प्रॉपर्टी सँक्शन नाही आहे, आपण फायनान्सकडे गेलो तर फायनान्सचा रेट चालू होतो 12-13 पासून. जर 12चा विचार केला रेट ऑफ इंटरेस्ट तर 48,000 रुपयापर्यंत आपल्याला EMI बसू शकतो, किंवा 13% जरी EMI आपल्याला बसला तर 50,000 रुपयापर्यंत हप्ता बसू शकतो. आता इन्कम किती पाहिजे आपल्याला जेणेकरून आपण 50 किंवा 38 ते 50,000 रुपयापर्यंत आपण हप्ता भरू शकतो 40 लाखाला. तर आपला EMI जवळपास 80,000च्या वर पाहिजे, म्हणजे आपला टोटल इन्कम. मग तो इन्कम कशातून सुद्धा मिळलेला असो तुम्हाला, मग तुमच्या रेंट असो किंवा तुमची नेट सॅलरी असो किंवा अदर काही इन्कम असेल तर 80,000 रुपयाच्या वर आपल्याला इन्कम पाहिजे, तेव्हा कुठेतरी आपण 48 ते 50,000 रुपये EMI भरू शकतो. मग तुम्ही बोलत असताल की 60,000 रुपये मला पेमेंट आहे तरी पण मी 50,000 रुपये EMI भरू शकतो, असं नाही. राहिलेले 10,000 रुपयात तुमचा घरचा उपभोग खर्च भागणार नाही. तुम्ही जरी बँकेला किती जरी पटवून दिलं की मी 50,000 रुपयापर्यंत EMI भरू शकतो, मला 60,000 रुपये पेमेंट आहे, मी 10,000 रुपयात माझा घर खर्च चालवू शकतो. प्रत्येक बँकेची प्रत्येक फायनान्सची पॉलिसी असते की 10,000 रुपयात जर 60,000 रुपये इन्कम असणारा व्यक्ती 10,000 रुपयात घर चालवू शकत नाही. त्यामुळे इन्कम तुम्हाला 80च्या वर पाहिजे, मग तो 1 लाख रुपये असो किंवा 2 लाख रुपये असो, तुम्ही 50 ते 48,000 रुपये हप्ता भरू शकता, या दृष्टिकोने बँक पाहत असते.
बँकेला तुम्ही म्हणत असाल की माझी प्रॉपर्टी बँकेकडे गहाण राहते, तर मी 50,000 रुपये EMI भरतो आहे, तर मग ऑदर इन्कमचं काय इश्यू आहे? तर बँक पाहते की कुठल्याही बँकेचं, कुठल्याही फायनान्सचा हा उद्देश नसतो की तुमची प्रॉपर्टी जप्त करायची. बँकेचा इन्कम कसा असतो, तर तुम्ही रेग्युलर जर हप्ता भरत असता तर त्यातून रेट ऑफ इंटरेस्ट मिळतो, हा बँकेचा इन्कम असतो. ॲक्च्युली फायनान्स किंवा RBI मोठ्या बँका असतात, ते RBIकडून कर्ज घेतात. कर्ज घेताना किती टक्क्याने घेतात? कर्ज घेताना 4% घेतात, 5% घेतात, लय 6% घेतात, अगदी फायनान्ससुद्धा. आणि आपल्याला देताना ते 8% देतात. समजा 6% RBIकडून कर्ज घेतलं छोट्या बँकेने, तर आपल्याला देताना ते 8% किंवा 9% देतात. जर 6% आणि 8% यामध्ये डिफरन्स पकडला तर 2% ही त्या बँकेची, त्या फायनान्सचा इन्कम असतो. सिक्युरिटी आपण प्रॉपर्टी ठेवतो फक्त आणि फक्त उद्देश एकच असतो की बाबा जर इन केस फ्युचरमध्ये काही बरं वाईट झालं, EMI भरता आला नाही, तर ती प्रॉपर्टी विकून बँकेला पैसा किंवा बँकेला आपला नफा काढता यावा, यासाठी फक्त प्रॉपर्टी सिक्युरिटीमधून ठेवली जाते. यामध्ये बँकेचा किंवा फायनान्सचा कोणताही उद्देश नसतो की ग्राहकाची प्रॉपर्टी जप्त करावी म्हणून. यामध्ये आत्तापर्यंत आपण पाहिलं की 60 ते 65% टोटल प्रॉपर्टीचा बँक किंवा फायनान्स आपल्याला लोन देऊ शकते. त्यानंतर आता 40 लाखाचा आपण विचार करतोय, तर गव्हर्नमेंटला स्टॅम्प ड्युटी किती जाईल? पहिली गोष्ट म्हणजे गव्हर्नमेंटला 2 चलन काढावं लागतात, एक 0.3चं, दुसरी गोष्ट म्हणजे 0.5चं. 0.3चं 40 लाखाचं पकडलं तर 12,000 रुपये होतात आणि 0.5चं पकडलं तर 20,000 रुपये होतात. म्हणजे टोटल 32,000 रुपये गव्हर्नमेंटला आपल्याला स्टॅम्प ड्युटी म्हणून द्यावी लागते. ती कुठली? तर रजिस्टर मॉर्गेज करावं लागतं. बाकी मग वकिलाची फी राहिलेली असेल ती. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिडक्शन किती होईल 40 लाखात. आता बँकेमधून लोन होणार असेल तर आपलं डिडक्शन होणार 3%, 3 ते 4% किंवा कमी पण होऊ शकतं. आणि फायनान्समधून डिडक्शन होईल ते 5%पर्यंत होऊ शकतं. आता हे डिडक्शन कसलं असतं? यामध्ये लाईफ इन्शुरन्स येतो, त्यानंतर प्रॉपर्टीचा इन्शुरन्स येतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रोसेसिंग फी येते, बँकेची असो किंवा फायनान्सची असो. यामध्ये 3 ते 5%पर्यंत ॲज अ पॉलिसी, ॲज अ बँक, ॲज अ फायनान्स असं डिडक्शन होऊ शकतं. आता आपण लाईफ इन्शुरन्स आपला रेग्युलर चालू असतो, तो जर लाईफ इन्शुरन्स घेतला नाही तर चालेल का? ही त्या बँकेवर, ही त्या फायनान्सवर अवलंबून असतं. आता आपण 10 वर्षाचं घेतलं आणि आपण लोन नील केलं 5 वर्षाचं, पण लाईफ इन्शुरन्स किती वर्षाचा लागला आपल्याला? 10 वर्षाचा लागला. तर 5 वर्षाचा लाईफ इन्शुरन्स आपल्याला परत भेटेल का? हा नक्कीच भेटेल. जर कंपनीची पॉलिसी असेल त्याप्रमाणे तर राहिलेल्या 5 वर्षाचा अमाऊंट इन्शुरन्स ते आपल्याला नक्की परत भेटू शकतो. आता सगळ्यात मोठा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणजे ROI किती लागेल. हे मी सांगितलं की प्रॉपर्टीवर आणि प्रोफाईलवर डिसाईड करतं तुमची प्रॉपर्टी कशी आहे किंवा तुमचं प्रोफाईल कसं आहे, त्यानुसार तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट लागू शकतो. मग तो 8 लागू शकतो, 10 लागू शकतो, 12 लागू शकतो किंवा 13 लागू शकतो ॲज अ प्रोफाईल. आता रेट ऑफ इंटरेस्ट घेताना फिक्स घेतला पाहिजे का फ्लोटिंग घेतला पाहिजे, इथं हे लक्षात घेणं गरजेचं आहे. जर फिक्स घ्यायचं म्हटलं तर फ्लोटिंग आणि फिक्समध्ये काय डिफरन्स आहे? जर फिक्स घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला रेग्युलर EMI रेग्युलर ROIपेक्षा फिक्समध्ये तुम्हाला 1 ते 2% जास्त जातं आणि फ्लोटिंगमध्ये कमी जातं. शक्यतो घेताना किंवा बँक देताना फ्लोटिंगमध्येच देतं, कारण की RBI ज्यावेळेस कमी करतं त्यावेळेस रेट ऑफ इंटरेस्ट तुमचासुद्धा कमी होत असतो. RBIने वाढवला फ्लोटिंगमध्ये तर रेट ऑफ इंटरेस्ट तुमचा वाढला जातो आणि फिक्समध्ये कायम फिक्सच राहतो. मग RBIने कितीही कमी करू किंवा जास्त करू, पण फ्लोटिंगमध्ये घेतल्याचा आपल्याला फायदा नेहमीच राहतो. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. मॉर्गेज व्हिडिओ 40 लाखापर्यंतचं लोन आपण कसं घेऊ शकतो. मी विनंती करतो की घेताना कुठल्याही बँकेकडे जा, बँकेच्या एम्प्लॉयकडे जा, फायनान्सकडे जा, फायनान्सच्या एम्प्लॉयकडे जा, परंतु कुठल्याही प्रकारे एजंटकडे जाऊ नका. यामध्ये तुमचं एजंटकडे गेल्यानंतर तुमचं 2% हमखास जास्त जातात. म्हणजे 40 लाखाचा विचार केला तर 2% जास्त होतात. म्हणून सांगताना विनंती करतो आहे की मी जाताना, घेताना, लोन घेताना की एम्प्लॉयकडे जा, ॲज अ कुठल्याही एम्प्लॉयकडे जा, तुमचे हमखास 2 ते 3% वाचू शकतात. आणि घेताना पॉलिसी नीट जाणून घ्या. त्यानंतर त्या पॉलिसीमध्ये आपण कितपर्यंत बसतो आहे ह्या दृष्टीने लोन घेणं कधीही योग्य राहील.
आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. स्क्रीनवर माझा नंबर आहे. जर तुम्हाला फ्रीमध्ये काही ॲडवाईस लागली तर नक्की कॉल करा. बिनधास्तपणे मी तुमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देऊ शकतो. धन्यवाद.